हरियाणात ब्राझीलच्या मॉडेलकडून 22 वेळा मतदान झाल्याचा राहुल गांधींचा आरोप। तर राहुल गांधींचा विदेशी महिलेसंदर्भातला आरोप फेक असल्याचं किरेन रिजिजू यांचं उत्तर। प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार, 3.5 लाख नावं मतदार यादीतून वगळली। राहुल गांधींचे खळबळजनक आरोप, पराभव पचत नसल्याचा रिजिजू यांचा पलटवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी सरकारचा जूनमध्ये कर्जमाफीचा वादा, जूनची मुदत अमान्य, आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती द्या, उद्धव ठाकरेंची मागणी। मराठवाडा दौऱ्यात बांधावर जाऊन ठाकरेंनी ऐकल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज खेकड्यानं फोडलं, खेकड्याची उपमा देत उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंतांना डिवचलं। उद्धव ठाकरे दौऱ्यासाठी पहिल्यांदा बाहेर पडले। ठाकरेंनी विकासावर केलेलं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचं टीकास्त्र। उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे केवळ फोटो सेशन, मंत्री संजय शिरसाटांची टीका। निवडणुकांसाठी दौरा असल्याचंही टीकास्त्र। मुस्लिम मतदारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आशिष शेलारांविरोधात तक्रार। काँग्रेसचे आमदार डॉक्टर नितीन राऊतांकडून तक्रार दाखल। द्वेष निर्माण करण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा हेतू असल्याचा राऊतांचा आरोप। खासदार संजय राऊत रुग्णालयात दाखल। प्रकृती अस्वास्थ्यामुळे संजय राऊतांना रुग्णालयात दाखल। भाजपा सोडून इतर पक्षांसोबत युती करण्यास तयार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा, तर कार्यकर्त्यांच्या सूचनांवर पुढील 8 दिवसात निर्णय घेऊ, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। राज्यातील दुर्गम भागातही आता पोहोचणार इंटरनेट सेवा। स्टारलिंक सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत करार। स्टारलिंकशी भागीदारी करणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी पीएसआय गोपाळ बदने पोलीस दलातून बडतर्फ। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे आदेश। पुढारीचे चेअरमन एमिरेट्स मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळा दिमाखात साजरा। मुख्यमंत्री फडणवीस शरद पवारांच्या हस्ते नागरी सत्कार। सिंव्हा यांनी आत्मचरित्राचंही प्रकाशन। मी विध्वंसक नाही तर विधायक पत्रकारिता केली, पत्रकारितेतून कधीच निवृत्ती घेणार नाही। सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यात पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांची घोषणा।